काजूवाडी वैतीनगर गणेशोत्सव मंडळाच्या वतीने पाटपूजन सोहळा आयोजित करण्यात आला होता। अधिक महिन्यातील संकष्टी चतुर्थीचे औचित्य साधून हा पूजन सोहळा या ठिकाणी संपन्न झाला। विधिवत षोडोपचार आणि मंत्रांचं पठण करत या ठिकाणी गणपती बाप्पाच्या पाटपूजनाचा सोहळा येथे संपन्न झाला। माजी नगरसेवक अशोक वैती यांनी आपल्या सपत्नीक या ठिकाणी ह्या पूजेमध्ये सहभाग नोंदवला। मोठ्या संख्येने परिसरातील नागरिक देखील या पूजन सोहळ्यामध्ये सहभागी झालेले पाहायला मिळाले। गेल्या 48 वर्षांपासून हे मंडळ हा उत्सव साजरा करत आहे, तर परिसरातील नागरिक देखील आवर्जून या उत्सवाची वाट पाहत असतात। विविध प्रकारचे धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रम देखील या मंडळाच्या वतीने राबवले जातात। हे मंडळ केवळ गणेशोत्सवापुरतच मर्यादित राहत नाही, तर वर्षभर या ठिकाणी नागरिकांकरिता विविध प्रकारचे उपक्रम या मंडळाच्या वतीने राबवले जात असल्याची माहिती माजी नगरसेवक अशोक वैती यांनी दिली आहे। एवढेच नव्हे तर हे मंडळ समाजाला सोबत घेऊन त्यांच्याकरिता विविध प्रकारचे उपक्रम राबवते। धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून पुढे नेली जात आहे, असं देखील यावेळी अशोक वैती यांनी म्हटलं। विशेष म्हणजे नवसाला पावणारा असा हा बाप्पा असून अनेक नागरिक आवर्जून या ठिकाणी या गणेशोत्सवामध्ये सहभागी होतात। आपला जो काही नवस असेल तो या ठिकाणी मांडतात आणि तो नवस पूर्ण झाल्यानंतर बाप्पाचा नवस फेडण्याकरिता देखील आवर्जून या मंडळामध्ये उपस्थित राहत असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे या बाप्पाची ख्याती ही फार मोठी असून अत्यंत उत्साहाने हा उत्सव जो आहे तो या ठिकाणी साजरा केला जातोय। विशेष म्हणजे यंदा देखील आकर्षक असा देखावा येथे उभारण्यात येईल अशी माहिती माजी नगरसेवक अशोक वैती यांनी दिलेली आहे। तसेच या पाटपूजन सोहळ्याविषयीची माहिती देखील त्यांनी सांगितली। नगर रहिवासी मित्रमंडळ गेले 48 वर्ष हा उत्सव आपण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आशीर्वादाने हा उत्सव सुरू करण्यात आलेला आहे आणि आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गेले 48 वर्ष हा उपक्रम सुरू आहे। हे गणेशोत्सवापुरता मर्यादित मंडळ नाही, तर सर्व समाजाला एकत्र घेऊन काम करण्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्न करतो। त्याच्यामध्ये आरोग्य शिबिर असतील, लहान मुलांच्या स्पर्धा असतील किंवा मग विद्यार्थ्यांचा गुणगौरव असेल, ज्येष्ठ नागरिकांचे काही शिबिरं असतील, अनेक शिबिरं आम्ही ह्या माध्यमातून करत असतो। त्याचं पाहिलं की गणेश उत्सवाला फक्त वर्गणीपुरता मर्यादित मंडळ बरेचसे असतात, पण हे मंडळ तशा प्रकारचं नाही, तर वर्षभर प्रत्येक ठिकाणी काम करत असतात आणि जी शिकवण धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी दिलेली आहे तीच शिकवण आज एकनाथ शिंदेच्या माध्यमातून आम्ही हे काम पुढे नेलेलं आहे। नक्की ह्यावर्षी देखील एक चांगला देखावा लोकांना पाहायला मिळेल आणि ह्या ठिकाणी जी काही आपली इच्छा असेल, ह्या गणपतीचं एक हे आहे की एखादी इच्छा मागितली तर पुरी होते आणि गणपती बाप्पा ह्या नवसाला पावणारा गणेश उत्सव आहे, गणपती बाप्पा आहे। तर मला वाटतं ह्यावर्षी देखील चांगल्या प्रकारे देखावून चांगल्या प्रकारचं मागच्या वर्षी लोकांनी काही एखादे आपलं मन त्या ठिकाणी देवाच्या चरणी एखादं गारानं घातलं असेल किंवा एखादी आपली इच्छा मागितली ती पूर्ण नक्की झाली असेल ह्यावर्षी आपल्याला पाहायला मिळेल।